नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी, विशेष सरकारी वकिलांना शिक्षा सुनावून दाखवल्या। एका आरोपात फाशीची तरतूद, दुसऱ्या आरोपात जन्मठेपेची तरतूद। महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांची दांडी। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सवाल। ऑपरेशन टायगर मोहीम फत्ते करण्यात मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा। सूत्रांची माहिती, 6व्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांची शिष्टाई कामी। संख्याबळ पूर्ण करण्यासाठी फडणवीसांची मदत। आमचा एकही आमदार खासदार फुटणार नाही, एकही आमदार कुठे जाणार नाही। शरद पवारांचं वक्तव्य, आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नसल्याचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे महायुतीच्या गोटात। संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अनपेक्षित घडामोड। दानवे महाविकास आघाडीच्या पॅनलच्या ऐवजी महायुतीच्या पॅनलमधून लढणार। संजय राऊतांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार। 5 लोकांना ठार मारल्याचं पाटील म्हणतायत, ते 5 जण नेमके कोण? चौकशी व्हावी, राऊतांची मागणी। आज संध्याकाळी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार। विकास कामांसंदर्भातील निर्णयांची शक्यता। काँग्रेसकडून आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्यावर टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याचा व्हिडिओ व्हायरल। हिंदू संमेलनातील नागरे पाटील यांच्या भाषणावर काँग्रेस आक्रमक। गोंदू अशोक खराची पत्नी कल्पना खराचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर। 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन। देवशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर। संभाजीनगरच्या प्रीस्कूलमध्ये 2 वर्षाच्या बालकाला बेदम मारहाण। शाळेतील 2 बालकांच्या वादाचा भयानक सीसीटीव्ही। 2.5 वर्षीय मुलाकडून चिमुकल्याला मारहाण आणि चावा। लखनौ कोचिंग क्लास दुर्घटनेच्या नंतर पुढारी न्यूजनं केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर। राज्यामध्ये कोचिंग क्लासेसचे नियमन करणारे विधेयक 9 वर्षांपासून लालफितीतच। कोचिंग क्लासेससाठी अद्याप स्वतंत्र कायदा नाही। राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लग्नपत्रिकेमध्ये वधूवराची जन्मतारीख छापणं अनिवार्य होणार। राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही। पासपोर्ट हा केवळ परदेश दौऱ्यासाठी आवश्यक असलेला एक दस्तऐवज आहे। केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण। व्हेनेझुएलामध्ये एका पाठोपाठ एक असे 2 शक्तिशाली भूकंप। राजधानी काराकाससह अनेक शहरं हादरली। भूकंपात 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। एका मिनिटांमध्ये 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केलचे भूकंप। Thank you.